नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. योग्य पद्धत माहिती असेल तर आपण उत्तराचे प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. 3 तासांचा पेपर जो आहे तर ते उत्तरामुळे कमी पडतो. तर ही समस्या आजपासून आपली संपणार आहे. टॉपरचे जे विद्यार्थी आहेत किंवा टॉपर विद्यार्थी जे आहेत, उत्तराचे प्रश्न कसे सोडवतात, त्यांची सिक्रेट स्ट्रॅटेजी काय आहे, तर ती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तसंच 10वी मराठीमध्ये उत्तरावरचे 100% प्रश्न आपल्याला बरोबर कसे आणायचे, तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की विभाग 1 जो आहे तर तो आपला गद्य विभाग आहे आणि त्यामध्ये एकूण 18 मार्काला आपल्याला गद्य विभाग आहे. त्यात उतारे आहेत 3, तर 7-7 मार्काचे 2 उतारे आहेत आणि 4 मार्काचा एक उतारा आहे, तर तो अपठित गद्य. अशा पद्धतीचं तुमचं उतार्यावरती प्रश्न आहे, टोटल 18 मार्काचे. तर सर्वात आधी काय करायचं, तर उतारा कसा वाचायचा तर ते बघा. सर्वात आधी उतारा वाचत असताना लक्षात घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे पहिले 2 ते 3 मिनिटे फक्त तुम्हाला वाचायचं आहे आणि ते वाचत असताना उतार्याचा मुख्य विषय म्हणजे सेंट्रल आयडिया म्हणजेच थीम काय आहे ते तुम्हाला ओळखायची आहे. त्यानंतर कठीण शब्दांना पेन्सिलने खून करायचे. आता हे तुम्हाला सगळं थेरॉटिकल झालं, पण प्रॅक्टिकल एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, व्हिडिओच्या शेवटी आहे. बोर्ड परीक्षेला आलेला 2022चा जो पॅसेज आहे तो एक घेतलेला आहे आणि तो कसा व्यवस्थित विदिन अ टाइम कसा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ते बघितलेलं आहे. ठीक आहे. कठीण शब्दांना पेन्सिलने खून करा, अंडरलाईन करा. त्यानंतर कवी किंवा लेखकाचा जो भाव आहे म्हणजेच आनंद असेल, दुःख, प्रेरणा, उपहास या गोष्टी समजून घेण्याचा काय करा, प्रयत्न करा. आता ह्याच्या ट्रिक जर सांगायची झाली तर हा आहे उतारा वाचायचा आहे, समजायचा आहे आणि मगच त्याच्यानंतरची काय करायची, तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. मग दुसरा पॉईंट काय येतो, तर प्रश्न आधी वाचायचा की उतारा आधी वाचायचा. म्हणजे काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर मी प्रश्न अगोदर वाचतो आणि त्याच्यानंतर उतारा वाचतो, तर तेही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे सुटणार आहे. तर काय, प्रश्न आधी का उतारा आधी? बघा, आधी उतारा एकदा वाचा. काय करायचंय, पहिल्यांदा तुम्हाला उताराच वाचायचा आहे, त्यानंतर मग प्रश्न वाचा. पहिले उतारा वाचा, त्यानंतर प्रश्न वाचा आणि मग तुम्ही जे जे काय हायलाईट केलेले कठीण शब्द, कठीण वाक्य ते तुम्ही प्रश्नाच्या अनुषंगानं काय करायचंय, त्याला शोधत राहायचं. म्हणजे परत तुम्हाला उतारा काय करावा लागणार आहे, गो थ्रू करावं लागणार आहे. मग त्यासाठी ट्रिक आहे, तर प्रश्नातील कीवर्ड्स म्हणजे प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये कोणते कोणते कीवर्ड्स आणि महत्त्वाचे शब्द वापरलेले आहेत, तर ते शब्द मी तुम्हाला काय करायचे, शोधायचे आहेत आणि पॅसेजमध्ये प्रश्नामध्ये अंडरलाईन करा आणि तोच शब्द पॅसेजमध्ये शोधायचा. त्याच प्रश्नाच्या संबंधित समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द पॅसेजमध्ये सापडतो का ते बघायचं. बघा उदाहरणार्थ काय, तर प्रश्नात कारण असेल तर उतार्यात म्हणून किंवा कारण किंवा त्यामुळे असे शब्द शोधायला पाहिजेत. कळते का मी काय म्हणतो? प्रश्नामध्ये जर कारण असेल तर उतार्यामध्ये म्हणून, कारण आणि त्यामुळे असे शब्द शोधायचे आहेत. त्यानंतर येतो तुमचं तिसरा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तिसरा पॉईंट, 1 किंवा 2 गुणांचे प्रश्न कसे सोडवायचे. आता तुम्हाला कसं आहे पॅटर्न, 2-2 मार्काचे 2 प्रश्न आणि 3 मार्काचा एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे स्वमत आहे 3 मार्काचा. 2-2 मार्काचे तुम्ही आकृती पूर्ण करा आणि चौकटी पूर्ण करा, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आहेत. तर त्यात थेट मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे. कशामध्ये? स्वमतमध्ये. आता लांब उत्तर लिहायचं आहे का तुम्हाला? 3 मार्काला आहे म्हणजे तुम्हाला 5 ते 7 ओळी तुम्हाला लिहावे लागतील आणि उत्तर लिहित असताना उतऱ्यातले शब्द तुम्हाला वापरायचे आहेत. ठीक आहे. मग प्रश्नातील शब्द वापरूनच उत्तर सुरू करायचं. प्रश्नामध्ये जो शब्द दिलेला आहे तोच शब्द वापरायचा आणि उत्तराची स्टार्टिंग करायची. उदाहरणार्थ, लेखकाला गाव का आवडते, ह्याच्यामध्ये उत्तर लिहित असताना तुम्हाला हा प्रश्न झाला, हा उत्तर बघा. लेखकाला गाव आवडते कारण तेथे शांतता व नैसर्गिक सौंदर्य आहे. एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिले आहे तुम्हाला, तर हे अशा पद्धतीने तुमचं असलं पाहिजे स्ट्रॅटेजी. त्यानंतर आहे 3 ते 4 गुणांचे प्रश्न कसे लिहावेत. आता ह्याच्यात तर 3 ते 4 प्रश्न 4 मार्काचे गुण नाहीत, त्याच्यामुळं हा टॉपिक काय करूयात आपण येथे काय करूयात, सोडून देऊयात. कारण हे 12वीला तुम्हाला गेलं तर पुढं येणार आहे. तरी पण एकदा व्यवस्थित तुम्ही काय करा, वाचून घ्या. लेखकाचं मत यात विचारलं जातं. 3 मार्काचा आहे आपल्याला स्वमत, तर तो सुद्धा तुम्ही याच्यात ऍड करू शकता. काय तर 3 ते 4 मुद्दे लिहायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक मुद्दा वेगळ्या ओळीत लिहायचा आहे. शक्य असेल तर ओळींना क्रमांक टाका. त्याच्यामध्ये क्रमांक टाका, नाही टाका तरी चालतं, तुम्हाला मार्क भेटतात. लेखकाचे मत पुढील प्रमाणे आहे. उदाहरणार्थ, ट्रिक जर सांगायचं झालं, मुद्दा प्लस छोटे स्पष्टीकरण सुद्धा तुमचं त्या ठिकाणी असलं पाहिजे. ठीक आहे. मग आता येतो स्वमत कसे लिहावे. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो की पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे. तर स्वमत लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वतःचे मत म्हणतो आपण त्याला. स्वमतला काय, स्वतःचे मत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तिथं लिहायचं असतं. आता इथं किती मार्काला आहे तुम्हाला? 2 ते 3 मार्काला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला
जास्तीत जास्त 7 आणि कमीत कमी 5 ओळीमध्ये तुम्हाला स्वमत लिहायचं, म्हणजे 5 ते 7 ओळींमध्ये तुमचं स्वमत आलं पाहिजे. आता स्वमत लिहिताना सकारात्मक पॉईंट लिहायचे, सुसंगत उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. उत्तराची सुरुवात करताना लेखकाच्या मते असेल तर लेखकाच्या स्टार्ट करा, तुमच्या मते विचार असेल तर तुमच्या मते अशी सुरुवात करा उत्तरं लिहित असताना. ठीक आहे. पुढं आता पद्यावरती सुद्धा काही प्रश्न असतात किंवा कवितेवरचे सोपे आहेत, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे. कवितेच्या प्रश्नांवरची उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओ. आता वेळेचं नियोजन करत असताना तुम्हाला पॅसेजचं नियोजन सुद्धा व्यवस्थित करावं लागतं. 3 पॅसेज आहेत, तुम्हाला सांगितलं अर्ध्या तासामध्ये तुमचे 3 पॅसेज झाले पाहिजे. 7 मार्काला आहे ना त्याच्यामुळं. आणि चौथा जो आहे तर तो 4 मार्काला आहे. ठीक आहे. बघा हे वेळेचं नियोजन, तर उतार्यासाठी 20 ते 25 मिनिट, मी तुम्हाला 5 मिनिट एक्स्ट्रा दिलेत बरं का, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लावायचा नाही. 25 ते 30 मिनिटामध्ये तुमचा पॅसेज कंप्लीट झाला पाहिजे. आणि शेवटचे 5 मिनिट जे आहेत तर ते 3 पॅसेज तुम्ही व्यवस्थित लिहिलेत, त्याच्यातले उत्तर व्यवस्थित लिहिलेत काही एकदा चेक करायचं. ठीक आहे. मग आता इथं गोल्डन रूल्स किंवा गोल्डन टिप्स जे आहेत जे टॉपर फॉलो करत असतात तर ते काय आहेत, तर तुमचं उत्तर स्वच्छ आणि वाचनीय असावं. स्वच्छ म्हणजे एकदम अक्षर चांगलं पाहिजे, आणि जो पेपर चेक करतो बाबा तर त्या बाबाला हे उत्तर वाचता आलं पाहिजे की त्यांनी तुम्हाला मार्क दिले पाहिजेत. मुद्दे क्रमांकाने लिहायचे, चुकीची खोडू नका. म्हणजे चुकले उत्तर, समजा आता हे उत्तर तुमचं चुकले हा शब्द, तर त्याला फक्त अशी एक रेष मारायची, अशी मधून नसेल तर दुसरी एक रेष मारायची, आणि असलं करत बसायचं नाही हे बारक्या लेकरासारखं. ठीक आहे. 10वीत आहे तुम्ही, त्याच्यामुळे ह्या लेखनाचे नियम तुम्ही लक्षात ठेवा. उत्तरात फालतू माहिती टाकायची नाही, एक्स्ट्रा माहिती ॲड करायची, तुमच्या मनाची माहिती ॲड करायची. जे प्रश्नात आहे जे उत्तरात आहे तेच लिहायचं, प्रश्न क्रमांक बरोबर लिहायचा. त्यानंतर तुम्हाला उत्तर लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं काय करता तुम्ही, तर तुम्ही तुमच्या मनाची माहिती ॲड करत असता उत्तरामध्ये. तर तसं करायचं नाही, उतार्याबाहेरचं काहीच लिहायचं नाही. जे उतारा आहे उत्तरावर जे आहे तुमचं, तर ते उतार्यातलेच प्रश्न, उतार्यातले शब्द आले पाहिजे. ठीक आहे. उत्तर नेहमी तुमच्या उत्तरावरच आधारित असावं, ही अशी अपेक्षा असते उत्तर चेक करणाऱ्याकडून. ठीक आहे. पेपर चेक करणाऱ्याकडून. तर मग आता 2022ला एक प्रश्न आलता, आणि तो त्या पॅसेज आहे बघा प्रश्नपत्रिकेमध्ये, गद्य विभाग, प्रश्न क्रमांक 1 उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिले आपण पॅसेज वाचूयात. तर पॅसेज काय आहे, तर हा पॅसेज आहे तुम्हाला, पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष, मी वाचून दाखवतो तुम्हाला, आणि कसं अंडरलाईन करायचं तेही सांगतो. या ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो, विश्वकोशाचा अध्यक्ष, तिथे नदीकाठच्या पाठशाळेचा खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होतात. कृष्णा नदी महत्वाचं असणार आहे. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या घोट्या तटावर किंवा छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. ठीक आहे. मासे पकडण्याच्या. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते, पण आई तिकडे बघतच नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलिकत शाल, ह्याला अंडरलाईन करायचं, पुलिकत शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या, ह्याला सुद्धा अंडरलाईन करा, व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची उब पुलिकत शालीच्या उभीपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. नारायण सुर्वेचं एक अंडरलाईन करा, आणि अध्यक्ष कशाचे, साहित्य संमेलनाचे. ठीक आहे. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्रभरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल, ठीक आहे, शाल आणि श्रीफल यांना त्यांना मिळत राही. एकदा ते म्हणाले, या शाली घेऊन मी शालीन बनू लागलो आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा पॅसेज होता. तर मग या पॅसेजवरती उत्तर काय काय आहेत आता ते बघा. हा पॅसेज वाचला तुम्ही, महत्त्वाचं. आता ह्याच्यापेक्षा जास्त काही गोष्टी तुम्ही अंडरलाईन करू शकता, मला जे योग्य वाटलं ते मी अंडरलाईन केलं. तर ह्याच्यावरचे प्रश्न बघा, ॲक्च्युअलमध्ये प्रश्न कसे आहेत. ठीक आहे. पहिला प्रश्न काय आहे, तर चौकट पूर्ण करा. चौकट पूर्ण करामध्ये उतार्यात आलेले नदीचे नाव. ठीक आहे. बघा उतार्यात कोणती नदी आली ते आपण अंडरलाईन केलं, तर कृष्णा नदी. या ठिकाणी आहे का उत्तर, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर. बघा इथं तुम्ही काय लिहिणार, मग कृष्णा नदी हे तुमचं इथं उत्तर आहे. बाळाची आई काय म्हणजे बाळाची आई करत असलेला उद्योग. सोपं आहे. काय करत होती ती बाळाची आई, मासे पकडण्याचा उद्योग करत होती. म्हणजे इथं तुमचं येणार मासे. उतारा काळजीपूर्वक वाचलं ना तर खूप सारे उत्तर तुम्हाला 50% तर उत्तर हे प्रश्न वाचत असतानाच भेटत असतात. मासे पकडण्याचा उद्योग. ठीक आहे. त्यानंतर हे झाला पहिला प्रश्न, 2 मार्काचा होता. आता दुसरा प्रश्न आहे, पहिला चौकट पूर्ण करा होता, दुसरा आहे आकृतिबंध पूर्ण करा. आता आकृतिबंध पूर्ण करामध्ये काय विचारलं आहे, कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू. बघा आपण कोणत्या 2 वस्तूला अंडरलाईन केलं होतं, शाल व श्रीफल. कोणाला मिळत होतं, नारायण सुर्वे यांना. मग इथं लिहिणार तुम्ही शाल
आणि इथं लिहिणार तुम्ही श्रीफळ. बघा श्रीफळ कसं लिहितो आपण, श्रीफळ अशा पद्धतीने. ठीक आहे. मग तिसरा प्रश्न, हे 2-2 मार्काचे 2 प्रश्न झाले. आता तिसरा प्रश्न आहे तुमचा 3 मार्काचा मोठा प्रश्न, याच्यात स्वमत आहे. तर स्वमत मध्ये प्रश्न आहे शाल व शालीनता यांच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करा. म्हणजे शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी स्पष्ट करायचा. मग आता त्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला तुमचं ते लेसन बद्दलची तुम्हाला चांगली माहिती पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सगळे लेसन काय करायचे, पाठ जे आहेत चॅप्टर ते व्यवस्थित वर्षभर तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असेल. तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. या पाठातून शाल ही फक्त सन्मानाची वस्तू नसून त्यामागील भावनाच महत्त्वाच्या आहेत हे कळते. ठीक आहे. लहानपणी तुमच्याकडे जर पेन आणि पेपर असेल तर ते लिहून घ्या. वाटलं तर काय करा, तुम्ही लिहून घ्या आणि परत ते काय करा, वाचत चला की कशा पद्धतीने आपल्याला स्वमत लिहायचं असतं. या पाठातून शाल ही फक्त सन्मानाची वस्तू नसून त्यामागील भावनाच महत्त्वाच्या आहेत हे कळते. लहानपणी गरजू मुलांना दिलेली शाल ही केवळ वस्तू नव्हती, तर काय होती, मायेची व करुणेची भावना होती. पुढे नारायण सुर्वे यांना या कार्यक्रमात शाल देऊन सन्मानित केले जात होते, परंतु खरा सन्मान त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा होता. त्यामुळे शाल हे म्हणजेच बाह्य सन्मान, तर शालीनता म्हणजे नम्रता, त्याच्यानंतर साधेपणा, मनाचा मोठेपणा होय. अशा पद्धतीचं तुमचं स्वमतचं उत्तर असणार आहे. हे 3 मार्काचं आहे. ठीक आहे. तर असा होता उत्तरावरचे प्रश्न कसे सोडवायचे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं काढायचे याच्यावरचा हा व्हिडिओ होता. याच्यानंतर कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा, तो व्हिडिओ सुद्धा बनवला जाईल. इथंपर्यंत आलात, व्हिडिओ बघितलात तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आणि हे चॅनल मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.